वाळू उपसा संदर्भामध्ये मी बोलत आहे। मागच्या अनेक वर्षापासून हा वाळू उपसा अवैधरित्या चालू आहे, पुढेही चालू राहणार आहे। पण याच्यामध्ये गंमत ही महत्त्वाची की या वाळू उपशामध्ये जे वाळू वाहतूक करण्यासाठी जे वाहनं वापरतात ते हायवा आहेत, त्या हायवामध्ये जवळपास बहुतांश हायवा ते टिप्पर परळीच्या पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आहेत, तहसीलच्या काही यादी माजी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे आहेत। म्हणजे या प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही निवेदन देऊन रीतसर त्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला घुसलो तर मुळामध्ये त्या प्रक्रियेमध्ये ज्या लोकांनी ते बंद करायला पाहिजे किंवा ज्या लोकांच्या हातात ते सगळ्या वचक ठेवून आहे त्याच लोकांचा त्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे। म्हणजे परळीच्या शहर ग्रामीण शिरसाळा ह्या विषय नाही, पण परळीतल्या पोलीस प्रशासनातले टिप्पर हायवा वाळू उपसा करण्यासाठी आहेत, तहसील प्रशासनातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे वाळू उपसा करण्यासाठी ते हायवा आहेत। म्हणजे आम्ही बोलतोय कुणाबद्दल, म्हणजे आम्ही एखादी वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी केली तर ती वाळू वाहतूक करणारी हायवाच जर इथल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे असतील तर किती दुर्दैवाची गोष्ट आहे। परवा आम्ही ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेलो, त्या ठिकाणी बघितलं परळी शहरातले खाजगी डॉक्टर तिथं नोकरीला आहेत। आणि परवा एक माझ्या लहान लेकराचं धर्मापुरीच्या त्या ठिकाणी एक अत्यंत घाणेरडं कृत्य एका 57 वर्षाच्या नराधमाने त्या 9 वर्षाच्या लेकरावर त्या ठिकाणी केलं। आणि जेव्हा त्या आरोपीला परळी ग्रामीण रुग्णालयात नेलं, जवळजवळ 2.5 तास 3 तास त्या ठिकाणी कामावर रुजू असलेला डॉक्टरच नाही आणि तिथल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या 4-5 डॉक्टरला नोटीस काढली। काय नालायकपणा परळीमध्ये चालू आहे। म्हणून इथून पुढची जी लढाई आहे मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल की वाळू उपसा म्हणजे हा अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधामध्ये मी काही बोलतो काय की किंवा काही हा भाग नाही, अगोदर आम्हाला ह्या अधिकारी प्रशासनातले कर्मचारी सुतासारखे सळ करावं लागतील। या हरामखोरांचे हे जे लागे बंदेत म्हणजे 2 नंबर धंद्यामध्ये ह्यांचा सहभाग आहे। आणि मग आम्ही म्हणतो की परळीचं वाटोळं कसं झालं, परळीमध्ये अवैध वाळू उपसा गुटखा मटका हे जे सगळे ह्या नालायकाचाच काही लोक म्हणालो मी, सगळे नाही, 90-99% अधिकारी कर्मचारी हे ते सगळे चांगले, पण 1-2% जे नालायक आहेत त्या लोकांचा या सर्व 2 नंबर धंद्यामध्ये प्रक्रियेमध्ये रीतसर सहभाग आहे असा माझा आरोप नाही, तो वस्तुस्थिती आहे। येणाऱ्या काळामध्ये नावानिशी पुराव्यानिशी मी ते सिद्ध करणार आहे आणि तो करेल। म्हणून या सगळ्या लोकांनी आता तरी जागृत होणं गरजेचं आहे। जरा आत्मचिंतन करा। हरामखोरावर लाखोच्या घरात तुम्हाला पगारीत वरून हप्ते घेता तुम्ही, वाहनावाल्याकडून, ट्रकवाल्याकडून, मोटरसायकलवाल्याकडून पूर्ण असले धंदे करता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला नालायका। म्हणून इथून पुढचा काळ ही लढाई सनाई छत्रपती शासन पक्षाची ही पूर्ण मराठवाड्याचा प्रमुख या नात्याने या सर्व प्रकरणामध्ये जातीनं लक्ष देऊन या सर्व नालायक अधिकारी कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथं डिट केल्याशिवाय सनाई छत्रपती शासन पक्ष राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि पुढच्या व्हिडिओला ह्याचं सगळा भांडाफोड येणाऱ्या काळामध्ये सगळ्या करतो। कोण अधिकारी आहेत, कोण कर्मचारी आहेत, कुठले ह्यांचे वाहन आहेत, काय काय धंदे त्यांचे, हे सगळं मी त्या ठिकाणी पुराव्यानिशी त्या ठिकाणी सिद्ध करेन, एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि बांधवांनो, परळीच्या भागातल्या लोकांना माझी विनंती की या ठिकाणी असे जे कोणी कर्मचारी अधिकारी असे चुकीच्या कृत्य करताना दिसले तर आमच्याशी संपर्क साधा। या लोकांना सुद्धासारखं आपण सगळे मिळून सरळ करू आणि सगळं प्रशासन वटणीवर आणून कारभार स्वच्छ करण्याचा आपण प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो।